सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचा असा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आज जालना जिल्ह्यात आगमन झाले। खानदेश, विदर्भ, मराठवाडा असा 6 जिल्ह्यांचा या पालखी सोहळ्याचा प्रवास आहे। महाराष्ट्रातील जे मानाचे पालखी सोहळे आहेत यामध्ये स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचा मोठा मान आहे। महिलांची पालखी म्हणून या पालखीकडे पाहिले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहावयास मिळत आहे। 7 वर्ष वयापासून 70 वर्ष वयाचे भाविक भक्तांचा पालखीमध्ये सहभाग आहे। साधारणतः 1500 पेक्षा अधिक भाविक भक्त असलेल्या या पालखीचा 29 दिवसांचा प्रवास आहे। 250 किमीचा प्रवास पूर्ण झाला असून जालना, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर असा 400 किलोमीटरचा प्रवास करीत मुक्ताईची पालखी जोपर्यंत वाकडी येथे पोहोचत नाही तोपर्यंत बाकीच्या पालख्या तिथून प्रस्थान करत नाहीत। ज्यावेळेस मुक्ताबाईची पालखी वाकडी येथे पोहोचते त्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरला प्रस्थान करतात। निर्मल वारी, हरितवारी, सुरक्षित वारी या ब्रीदवाक्याच्या अंतर्गत शासनाकडून यावर्षी पालखी सोहळ्यासाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मोबाईल, शौचालय, स्वच्छतागृह याची सुद्धा व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। असे विशेष स्वरूपात शासनाने लक्ष दिलेले आहे। या सोहळा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने चहा पाणी तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पालखी बरोबर होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, आदिशक्ती श्री संत तापीतीर ते भीमातीर असा आमचा प्रवास आहे। आम्ही 14 तारखेला निघालेलो आहे आणि 19 दिवसांचा हा प्रवास आहे। आमच्या वारीमध्ये 7 वर्ष 29 दिवसाचा प्रवास आहे। आमच्या वारीमध्ये 1200 महिला आहेत आणि लहान मुली पण आमच्या वारीमध्ये चालत आहे। 7 वर्षाच्या मुलींपासून तर 70 वर्षाच्या महिलापर्यंत या वारीत सगळेजण आनंद घेतात। तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद। काय नाव तुमचं? माझं नाव योगिता सतीश चंद्र रोठे। मला सांगा की यावर्षी पाऊस कमी आहे, तुम्ही दिंडीने चाललेला आहात आणि पंढरपूरच्या वारीमध्ये अशी एक परंपरा आहे की पंढरपूरची वारी पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सगळ्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो अशी एक आख्यायिका आहे, परंपरा आहे आणि दरवर्षी ते अनुभवायला मिळतं। यावर्षी पाऊस कमी आहे, पंढरपूरच्या विठुरायाकडे तुम्ही पाऊस पडण्यासाठी काय साकडं घालणार? विठुरायाकडे आम्ही हे साकडं घालू की निसर्ग राजा पाऊस जोरदार हो, सर्व शेतकरी सुखी हो असे विठुरायाच्या चरणी आम्ही सर्व वारकरी साकडं घालणार आहे। तुमचं नाव सांगा? माझं नाव योगिता सतीश चंद्र रोठे, राहणार बुलढाणा, तालुका जिल्हा बुलढाणा। काय सांगणार, कधी प्रस्थान झाले आणि तुम्ही नव तरुण दिसताय, हो काय भावना आहे तुमच्या? तापीतीर ते भीमातीर आई साहेबांचा पालखी सोहळा निघालेला आहे। 315 वर्षाची परंपरा आहे। अगदी बऱ्याच वर्षापासून आम्ही आई साहेबांसोबत चालतोय। या वर्षी बरेच काही तरुण मंडळी आज पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले। त्याच्यामध्ये बऱ्याच काही पालखी सोहळे आहेत, बऱ्याच काही दिंड्या याच्यामध्ये सामील झाले आणि अनेक तरुण मंडळी याच्यामध्ये आले। मी इकडनं सुद्धा म्हणजे मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते मुक्ताईनगरपर्यंत एकूण दोन्हीकडून पायी वारी करत असतो। या सोहळ्यामध्ये गुरुवारी हरणेबाबा पालखी सोहळा प्रमुख आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेमास्तव सगळे तरुण मंडळी भजनाचा आनंद घेत गात जागा प्रेम मागा विठ्ठला भजन करत संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोबत श्री क्षेत्र पांडुरंगाच्या दर्शनाकरता सर्व तरुण मंडळी या ठिकाणी या पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आहे। वारी कोणासोबत केली पाहिजे तर संतांसोबत केली पाहिजे का? त्यांचे संगती गेले भक्तीने देखील भीमातीर, संतांच्या संगतीमध्ये वारी केली की त्यांच्या साधनेमध्ये आपली साधना समाविष्ट होते। म्हणून मोठ्याच्या संगतीमध्ये वारी केली पाहिजे आणि त्याच न्यायाने मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती अशा मोठ्यांच्या संगतीमध्ये वारी करण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त झालं। ही आमच्या जीवनातली खरोखर भाग्याची गोष्ट आहे। काय नाव तुमचं? माझं नाव लखन पाटील, मुक्ताईनगर। शक्ती मुक्ताबाईच्या पालखी बरोबर तुम्ही दरवर्षी असता, तुमचं किती वर्ष आहे आणि पालखीचं किती वर्ष आहे? आई साहेबासोबत मी 2009 पासून सनी तर माझी एकही वारी खंडित नाही। तर आई साहेबासोबत एवढा आनंद आहे की आई तर पहिलीच लेकरवाळी मुळात आहे। आई आहे म्हणून आपण सर्व जग आहे आणि 7 वर्षाच्या मुलापासनं
तर 70 किंवा 75 वर्षापर्यंत वृद्ध वारकरी आमच्या दिंडीत सामील होतात. आणि या दिंडीसोबत वारकरी काय पण फडकरी, कीर्तनकार, टाळकरी, विणेकरी, अजून सेवाधारी पण एवढे वारी आहेत की कोणी कोणाला त्रास देत नाही. आणि कुणाला त्रास आहे दिला तरी कोणी एकमेकावर काही अन्याय म्हणून मानत नाही. पण मुक्ताबाई 18/6/2024 या दिवशी मुक्ताई श्री क्षेत्र मुक्ताई नगरामधून तरी 14/7/2024 या दिवशी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे. तापी तीर ते भीमा तीर. तर आई साहेबाचा हरित वारी, निर्मल वारी ही सर्व आनंदाने चालते आणि कुणालाही काही त्रास होत नाही. आणि आम्ही याच्याकरता या दिंडीमध्ये सामील होतो की सर्वांना सुख मिळावं, पाऊस मेघराजा वरसावं, शेतकऱ्यालाही आनंद व्हावं आणि शेतकऱ्याचा विजय झाला म्हणजे आपला सगळ्यांचा विजय होईल असं तरी आम्हाला वाटतं. काय नाव तुमचं? माझं नाव पार्वताबाई शिवाजी कन्नर, गाव गुम्मी, तालुका जिल्हा बुलढाणा. कधी झालेले, किती वारकरी आहेत आणि कधी निघाले तुम्ही? आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी हा महत्त्वाचा पालखी सोहळा आहे. श्री क्षेत्र मुक्तानगर येथून 18 जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे. जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा आणि आज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. भौगोलिक प्रदेशाचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. 6 जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प्रवास आहे 6 जिल्ह्यामधून. आणि 315 वर्षाची ही प्रदीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळे आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यामध्ये श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जवळजवळ 28 ते 30 दिवसाचा प्रवास करीत 14 तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला, वाखरीला जेव्हा हा पालखी सोहळा जातो, आदिशक्ती मुक्ताबाई गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. सर्वांना सन्मानानं घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ते या आदिशक्ती मुक्ताई श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर या पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे. या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं, महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत. हजारोच्या संख्येनं भाविक आहेत. अनेक दिंड्या, जवळजवळ 100 ते 125 दिंड्या आजूबाजूला मागं पुढे आमच्या रथाच्या आहेत. 12व्या शतकामधला विचार आजही 21व्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे. या संप्रदायामध्ये जातीपातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही. सर्व समाजाचे, सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत. इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही. महाराज तुमचं नाव सांगा. हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज हरणे, श्री संत मुक्ताई पालखी सोहळा, श्री क्षेत्र मुक्तानगर, जिल्हा जळगाव. धन्यवाद.